अकोला जिल्ह्यातल्या तेलार तालुक्यातील माळेगाव बाजार येथील एका शेतकऱ्याने चक्क 8 एक प्रकारच्या गोबी या ठिकाणी पेरलेल्या आहे. आपण या शेतामध्ये आहोत. इथे बाप लेकर या ठिकाणी शेती करतात. काका मला सांगाल, की या ठिकाणी तुम्ही जे गोबी पेरलेली आहे, हे किती एकरात आणि याच्यात तुम्हाला उत्पन्न कसं मिळतं नेमकं काय सांगाल? चिल्लरमध्ये आम्ही समजा ₹100 किलो हे विकतो ब्रोकोली. और हे पांढरी गोबी ₹60 किलोपर्यंत विकतो. आणि कलरमध्ये आहे समजा पिवळ्या कलरमध्ये आहे, गुलाबी कलरमध्ये आहे. हे बी पण आम्ही ₹80 किलोपर्यंत विकतो. फक्त महागाची गोबी समजा एकच आहे, की ब्रोकोली जास्त प्रमाणात समजा विक्रीला मागीच जाते. आणि जास्त निघाली तर आम्ही समजा ते मार्केटला विकतो, तर आम्हाला ते ₹60 किलोचे दर भेटतात. किती एकर पेरला तुम्ही? किती एकर शेती आहे तुमची? किती एकर तुम्ही त्यात पेरणी केलेली आहे? आजच्या समजा हिशोबात आम्ही 2 एकर गोबी लागवड केलेली आहे. तर त्याचे आम्हाला बेनिफिट चांगले मिळून राहिले. ओके. दादा मला सांगाल तुम्ही युवा वर्ग आहे, तुम्ही या शेतीकडे इथे आलात. तुम्ही या शेतीमध्ये तुम्ही किती प्रकारची गोबी पेरलेली आहे? कुठल्या-कुठल्या कलरची आहे? आणि नेमकं याचं वैशिष्ट्य काय आहे? गोबीमधून काय फायदा काय सांगाल याचा? याच्यामध्ये सर 8 कलरची लागवड केलेली आहे आम्ही. अलग-अलग कलरची गोबी. केशरी, गुलाबी, लाल याच्यामध्ये असे विविध प्रकारचे कलर आहेत आणि याच्यावरती सर एका एकरामध्ये सर ₹1,00,000 खर्च येतो आणि ₹3,00,000 पर्यंतचं उत्पन्न मिळतं. तर समजा 1,00,000 वजा करता ₹2,00,000 एकरी तुम्हाला उत्पन्न याच्यामधून मिळतं. आणि बेनिफिट सांगायचे असले सर तर हे जे साधी पांढऱ्या कलरची गोबी राहते ना, याच्यामधून न्यूट्रिशन हे जे कलरची ब्रोकोली याच्यामधून 3 पणा 2 गुणापट बेनिफिट आपल्याला न्यूट्रिशनमध्ये थोडी वाढ करायला मिळते. आणि जे लाल पत्ताकोबी राहते, ते सलादसाठी जास्त प्रचलित आहे. तर ते आपला 36 प्रकारच्या कॅन्सरपासून आपलं संरक्षण करते. ते आपण समजा शेतकऱ्यांनी सलादसाठी त्याची भरपूर समजा खायला चांगलं आहे ते. मागणी करायला पाहिजे. आणि याला मार्केटमध्ये वाव आहे का याला कसं कसं? हो सर. आता ज्यांना सर ज्यांना माहिती आहे ते सर हेच गोबी खातात समजा. साधी गोबीला खात नाही. या गोबीला त्यांची मागणी चांगली आहे. थोडा बेनिफिट बी जास्त आहेत आणि न्यूट्रिशन ज्यांना माहिती आहे ते हेच गोबी खरेदी करतात मार्केटमधून. शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांच्या दृष्टिकोन शेतकऱ्याचा पारंपरिक शेती करतात त्याच्याबद्दल तुम्ही नवीन हे केलं प्रकार नेमकं शेतकऱ्यांसाठी काय सांगाल? मी तर नवीन शेतकऱ्यांना हेच सांगेल, की जे आपले पारंपरिक पद्धतीने आपण जे जुनी गोबी लागवड करत आहोत, त्यांना त्यांना एवढा दर पण नाही मिळत. तर मी त्यांना शेतकऱ्यांना हेच सांगतो, की त्यांनी जे हे नवीन संकल्पना आहे, हेच लागवड केली पाहिजे. बदल करावा. बदल करावा म्हणजे जेणेकरून त्यांनाही 2 पैसे शिल्लक एक्स्ट्रा मिळतील. जसं की समजा याच्यामध्ये सर एकरी ₹2,00,000 पर्यंत तुम्हाला एकरी निव्वळ नफा याच्यामध्ये मिळू शकते सर्व शेतकऱ्यांना समजा. हे होते या गावचे शेतकरी ज्यांनी या ठिकाणी 8 प्रकारची गोबी पेरलेली आहे आणि त्यातून ते भरगच्च उत्पन्न घेतात. त्यांनी शेतकऱ्यांना सल्लाही दिलेला आहे, की बा तुम्ही पारंपरिक शेती सोडून याच्याकडे वळावं जेणेकरून तुम्हाला यातून चांगलं उत्पन्न मिळेल आणि तुम्ही सदन कास्तकार या ठिकाणी होऊ शकतात. गणेश सोनट, टीव्ही मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.